क्रिकेटचा जो थरार आपण आज दिवसभर बघितला आणि त्या सर्व संघांना फ्री एंट्री दिली आणि त्या संघामधून जे 16 संघ खेळतील त्यांना पहिलं प्राधान्य दिलं आणि माझ्या टीमचं मला वाटतं पहिल्यांदा चिठ्ठीत नाव आलं. तर मी आणि आता आमचा पहिला नंबर आला आहे. तर मी सर्व असोसिएशन कमिटीचे तसेच रॉयल चषक असणाऱ्या सर्व कमिटीचे तसेच आपले नागेशदादा दरेकर यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजची सर्व जे तुम्ही क्रिकेट रसिक आहेत त्यांना साथ देत आहे आणि सर्व जे यंग खेळाडू आहेत त्यांना ही संधी द्यायचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदाच मला वाटतं पोलादपूर तालुक्यामध्ये अशी संधी दादानी दिली. त्यांचं मी पूर्ण आपल्या क्रिकेट असूनच्या टीमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आणि लाख लाख पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आकाश पवार यांचाही सन्मान केला जाईल. मी निलेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आकाशजी या. सकाळपासून या स्पर्धेला चांगलं कामकाज ज्यांच्या माध्यमातून आकाश पवार यांचा सन्मान केला जातोय. आकाश पवार यांचा सन्मान केला जातोय. आकाश पवार सकाळपासून या व्यासपीठावरती संपूर्ण बारकाईने लक्ष. यानंतर 2 शब्द मार्गदर्शन उत्तम दादा करतील. मी उत्तम दादांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करू. निलेशजी या. निलेश धनावडे आपल्या श्लोक जाधव आपण यायचं. श्लोक जाधव धन्यवाद. रॉयल चषक यांचा सांगता समारंभ आणि या प्रसंगी मगाचपासून आपण सर्व ऐकतोय ज्या अध्यक्षांचं नाव आपण डॅशिंग म्हणून घेतो. डॅशिंग अध्यक्ष म्हणण्यापेक्षा आपण कर्मवीर अध्यक्ष म्हटलं पाहिजे. कारण ज्यांनी खरोखर पोलादपूर तालुक्यातील या ग्रामीण युवकांना मोठं प्लॅटफॉर्म दिलं आणि 5 वर्षाचं पर्व या ठिकाणी ज्यांनी उभं केलेलं आहे ते सन्माननीय नागेशदादा, सन्माननीय राजेशदादा आणि महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये मोठ्या पदावरती पोलीस निरीक्षक म्हणून जे काम करतात त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताना या मुलांना जे प्रोत्साहित केलेलं आहे ते आमचे सन्माननीय नागेशदादा यांनी रॉयल चषक या स्पर्धेतून सर्व खेळाडूंना विनामूल्य प्रवेश फी ही स्पर्धा आपल्या असोसिएशन अंतर्गत आणलेली आहे. खरोखर त्यांचं मनोभावे शतशः या ठिकाणी ऋणी आहोत. कारण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन राजेशदादांनी आता सांगितलं की ही आपली असोसिएशन रजिस्टर झालेली आहे. आपण नुसतं क्रिकेटपुरतं मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्येही आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करणार आहोत. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला नावलौकिक करण्यासाठी सन्माननीय आपले निलेशदादा कोळसकर यांनी जी मेहनत घेतलेली आहे, येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपला भव्य वर्धापन दिन आपण रजिस्टर झाले म्हणून करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या अध्यक्षांचा भव्य असा मोठा सत्कार असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्व क्रीडारसिक, खेळाडू, संघनायक आणि गाव प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतील. धन्यवाद. या ठिकाणी ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे. ज्यावेळेस प्रवीण भाऊ दरेकर यांचं चषक चालू असताना तिथे लाईव्ह लॉट्स उडवले गेले आणि त्या लॉट्समध्ये राधाकृष्ण संघाचे 3ही लॉट्स त्या ठिकाणी म्हणजे आले. भाग्यवंत होतं राधाकृष्णाने. आता जरी राधाकृष्ण हरले असेल तरी आमचे वाघमारे बंधू जे मध्ये आमचा प्लॅटफॉर्म थोडासा कमी झालेला होता, परंतु आज आमच्या वाघमारे बंधूंचं इथे अर्धशतक आणि आमच्याकडून थोडासा जरी प्रथम क्रमांक गेला असेल तरी पण राधाकृष्ण संघाचा जो त्याग आहे आपल्या सर्व कमिटीने या ठिकाणी पाहिलेलं आहे. हारजीत होत असते. सर्व विजेत्या संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांनी या संघामध्ये सहभाग घेतला त्या सर्व क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हे तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उत्तम दादा. खरोखरच मी 2च शब्दामध्ये बोलेन. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन रजिस्टर अंतर्गत रॉयल चषक खरोखरच नागेशदादांनी ही स्पर्धा जी आयोजित केलेली आहे संपूर्ण जबाबदारी आहे ना, म्हणजे कमिटी बोलन ते
मी काही नाही, मी फक्त तुम्ही सांगा काय पाहिजे आणि जे पाहिजे ते आणून दिलं आणि जे पाहिजे ते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना दिलं का नाही? टाळ्या होऊन जाऊ द्या नागेशदादा दरेकर यांच्यासाठी. पुढच्या वर्षी याच पद्धतीने रॉयल चषक येणार का नाही? पर्व तिसरं. यानंतर सन्माननीय अध्यक्ष साहेब निलेशदादा कोळसकर 2 शब्द बोलतील. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांना मानाचा मुद्रा, तसेच आजच्या सोन्यासारख्या दिवसाचे भाग्यविधाते मुंबई पोलीस श्री नागेशदादा दरेकर व दरेकर पूर्ण कुटुंब, आमच्या संस्थेचे सल्लागार दोन्ही राजेशदादा कोंड विभागाचे अध्यक्ष आहेत, उत्तमदादा आमच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. कसं असतं, पद कोणतंही असो परंतु मार्गदर्शक जीवनामध्ये असावा. मार्गदर्शक ह्यासाठी असावा आपण कसं जगतोय त्यापेक्षा अजून कसं जगता येईल ते जर पोलादपूर असोसिएशनला कोणी दाखवलं असेल तर ते आहेत उत्तमदादा जाधव. वेळोवेळी एवढी मोठी संघटना चालवत असताना चूक मात्र होणार हे 100% असतंच. परंतु नागेशदादा झाले, उत्तमदादा झाले, कोंढवी विभाग झाला, समजा पोलादपूर तालुका झाला, अनेक हिरे आपल्याकडे आहेत आणि त्या हिऱ्यांना आपण नेहमी एकमेकाच्या संघर्षातून आपण चालत असतो, त्यातून काहीतरी शिकत असतो. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी नागेशदादांनी मुलुंड येथे आयोजन केलं होतं, अतिशय सुंदर आयोजन तिथेही झालं होतं. आजचा दिवसही सोन्यापेक्षा पिवळा म्हणता येईल तो आजचा हा दिवस. नागेशदादांना मी मनापासून धन्यवाद देतो की मी घरी गेलो होतो, मी एक व्यावसायिक असल्यामुळे मला घरी जावं लागलं होतं, परंतु नागेशदादांच्या प्रेमापोटी मला पुन्हा यावं लागलं. आपण नागेशदादा मला बोलवलं, एवढं प्रेम केलं, त्यासाठी मी तुमचं पूर्ण धन्यवाद करतो. माझे खेळाडू मित्र म्हणत असतील आमची ट्रॉफी द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला घरी जायचं आहे, मच्छरसुद्धा आहेत, पण मित्रांनो तुम्ही जेव्हा आम्हाला सपोर्ट करता, सुंदर विचारापैकी खेळता, त्यामध्ये आमचा खूप जास्त आनंद असतो. म्हणून मी सुरुवातीपासून तर ते संध्याकाळी संपेपर्यंत मी मैदानामध्ये असतो. प्रत्येकजण आपापल्या घराचा एक प्रमुख असतो. कुठल्याही प्रकारचं दुखापत किंवा कुठल्याही प्रकारचं कुठलं अपघाती काय होऊ नये याची काळजी आम्ही सतत घेत असतो. म्हणून आम्हाला तुमच्या काळजीपोटी इथं दिवसभर राहावंच लागतं आणि आम्हाला कोणी काही म्हणो की हे अध्यक्ष दिवसभर थांबतात, पण त्याच्यामागे आमचे काहीतरी हेतू असतात. असो, आज जे नागेशदादांनी आयोजन केलं सर्वांसाठी विनामूल्य जेवणापासून चहापासून टोटल सर्व केलं, त्याबद्दल मी नागेशदादांना आमच्या पोलीस भाषेमध्ये सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरोखरच आपण पाहतोय बऱ्याच कमिटीवरती बऱ्याच संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत उत्तम दादा, परंतु आपले अध्यक्ष आहेत ना सकाळी 7 ते रात्री 7 12 तास उपस्थित असतात. टाळ्या होऊन जाऊ द्या अध्यक्ष साहेबांसाठी. यानंतर जाऊ आपण बक्षीस वितरणाकडे. रॉयल चषक ज्या स्पर्धेची गेले 3 ते 4 महिने चर्चा होती ती स्पर्धा आज संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण असू शकतो? उत्कृष्ट गोलंदाज पलचिल संघाचा आर्यन पवार. मी आर्यनला विनंती करतो आपण व्यासपीठाचे सन्माननीय निरंजन दरेकर आणि ऋतिक दरेकर यांच्या शुभ हस्ते आर्यनला ट्रॉफी देण्यात येईल आणि स्मार्ट वॉच. या निरंजन या, निरंजन या. उत्कृष्ट गोलंदाज आर्यन पवार. पलचिलचा खेळाडू आज चांगली कामगिरी. हा खेळाडू गावावरून प्रवास करून आलाय बाईकवरती आणि त्याला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार निरंजन दरेकर आणि ऋतिक दरेकर यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट फलंदाज कोण असणार या स्पर्धेत? रानवडी संघाचा गणेश शिरावळे. विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघाचा गणेश शिरावळे ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. सचिनजी सुर्वे आणि अमर दरेकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. उत्कृष्ट फलंदाज श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघाचा गणेश शिरावळे. टाळ्या होऊन जाऊ द्या.
त्यानंतर मालिकावीर या स्पर्धेत असेल पलचिल संघाचा अभिजित जाधव, यांना पुरस्कार देतील निलेश धनावडे. या अभिजित जाधव याला पुरस्कार देतील निलेश धनावडे साहेब. आणि कूलर पण आहे, तुमच्या घरी तो पोच केला जाईल. अभिजित जाधव मालिकावीर. देऊ काय दादा याला? निलेश धनावडे या इकडे एक मिनिट. निलेश धनावडे ही अशी व्यक्ती आहे ना, गेले 4 वर्ष. निलेश या. निलेश धनावडे अध्यक्ष आणि सल्लागार. जाऊया द्वितीय क्रमांकाकडे. द्वितीय क्रमांक पलचिल संघाने पटकावलाय. रोख रक्कम 11,111, एक आकर्षक चषक. राजेश दादा आणि उत्तम दादा यांच्या शुभ हस्ते हा करंडक दिला जाईल. द्वितीय क्रमांक पलचिल संघ या आपण. उत्तम दादा जाधव सरचिटणीस व सल्लागार राजेश दादा यांच्या शुभ हस्ते हा द्वितीय क्रमांकाचा करंडक आणि रोख रक्कम 11,111 रुपये हे प्राइज दिलं जाईल. पलचिल संघ ठरतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. टाळ्या होऊन जाऊ द्या. या संघ या. प्रणय द्वितीय क्रमांक पलचिल संघ. रोख रक्कम 11,111 व आकर्षक करंडक. टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. त्यानंतर दादा या सर्व या. हॅलो. त्यानंतर प्रथम क्रमांक प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय नागेशदादा दरेकर आणि निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते. संघ आहे विठ्ठल रुक्मिणी रानवडी. या रानवडी संघ या. निलेशदादा कोळसकर व नागेशदादा दरेकर यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक त्याचा करंडक व रोख रक्कम 22,222. रॉयल चषक मध्ये रॉयल संघ राहिलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी. सन्मान्य निलेशदादा कोळसकर अध्यक्ष व नागेशदादा दरेकर यांच्या शुभ हस्ते हे प्राइज देण्यात येत आहे. प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 22,222 व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येते. आई विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघाला.